वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला उपवासाचा छान असा पदार्थ करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित साल काढून धुवून किसून घेतलेले आहेत आणि ते चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवला होता मी बटाट्याचा किस। तर हा बटाट्याचा किस मी इथे कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण हा काही तूप किंवा तेल न टाकताच नुसताच असा परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं। तर सतत असं खालीवर करत याला परतत राहायचं आहे। तर हा चांगला असा कोरडा पडेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। जवळजवळ हा लो टू मीडियम फ्लेमवरती मी 5 ते 7 मिनिटं न तूप टाकताच परतलेला आहे। नंतर इथे मी 2 चमचे एवढं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात की साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर साजूक तुपामध्ये आपल्याला हा पुन्हा 5 ते 7 मिनिटं चांगला खालीवर करत चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल आणि तूप टाकल्यामुळे त्याला एक छान अशी शाईन देखील येईल आणि चवीला देखील हा पदार्थ खूप छान लागेल। तर तुम्हाला लक्षात आलंय का मी आज कोणता पदार्थ करते? तर त्यासाठीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने हा पदार्थ करून पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा, तूप टाकल्यानंतर देखील मी 5 ते 7 मिनिटं हा बटाट्याचा किस चांगल्या पद्धतीने परतवून घेतलेला आहे। तर हा चांगल्या पद्धतीने परतवून झाल्यानंतर आपल्याला इथे हे सगळं परतत असताना मी बाजूला दूध देखील गरम करायला ठेवलेलं होतं। तर पुन्हा हा खालीवर करत 1-2-3 मिनिटांनी चांगला परतून घ्यायचा आणि दूध इथे आपलं चांगलं तापलेलं आहे। तर मी या बटाट्याच्या किसामध्ये हे दूध टाकून घेणार आहे। तर दुधामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला लक्षात आलंय का की मी इथे कोणती रेसिपी बनवत आहे? तर इथे मी उपवासासाठी मस्त बटाट्याचा छान असा गोड गोड हलवा बनवत आहे। ज्या पद्धतीने आपण गाजराचा, भोपळ्याचा, बीटाचा असा हलवा बनवतो त्याच पद्धतीने अगदी मला अचानक हे सुचलं की आपण बटाट्याचा उपवासासाठी छान असा हलवा करू शकतो। तर त्यामुळे मी ही रेसिपी करायला घेतली आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर इथे मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि तेवढ्या दुधामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये बघा मी 2 चमचे एवढं मिल्क पावडर छान कालवून घेतलेलं आहे आणि ते इथे टाकून घेतलेलं आहे। तुम्ही त्याऐवजी थोडासा खवा जर तुम्हाला ॲड करायचा असेल अजून याची चव चांगली वाढवण्यासाठी तर तुम्ही खवा देखील इथे ॲड करून घेऊ शकतात। तर आता आपल्याला व्यवस्थित हे दूध आटेपर्यंत हा बटाट्याचा किस यामध्ये चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम मस्त रिच अशी टेस्ट येणार आहे तुमच्या हलव्याला आणि हा उपवासाला देखील चालणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच महाशिवरात्रीला किंवा इतर कोणत्याही उपवासासाठी करू शकतात, देवाला नैवेद्यासाठी देखील करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा इथे मी पूर्ण हा ड्राय होईपर्यंत चांगला व्यवस्थित परतून छान बटाट्याचा किस दुधामध्ये शिजवून घेतलेला आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल की छान असा हा बटाट्याचा किस आता मस्त कोरडा पडलेला आहे आणि नंतर यामध्ये मी बघा विलायची टाकलेली आहे 2-3 कुटून इथे आणि त्यानंतर इथे मी सुकामेवा टाकून घेतला आहे। तर यामध्ये मी बदामाचे काप आणि थोडीशी चारोळी टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही सुकामेवा इथे ॲड करू शकतात आणि मी इथे कच्चाच सुकामेवा टाकलेला आहे। तुम्हाला जर थोड्याशा तुपामध्ये थोडासा शॅलो फ्राय करून टाकायचा असेल तर तसा देखील तुम्ही टाकू शकतात, पण मी इथे आज कच्चाच वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने तो सुकामेवा चांगला परतून घेतलेला आहे या हलव्यामध्ये आणि इथे मी 1 वाटी आणि वर थोडीशी साखर इथे ॲड केलेली आहे। तर तुम्हाला यापेक्षा अजून जास्त गोड पदार्थ हा आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर वाढवू शकतात किंवा मग कमी देखील करू शकतात, तुम्हाला जशा पद्धतीने गोड आवडतं त्या पद्धतीने। आणि जर तुम्हाला यामध्ये गूळ घालायचं असेल तर तुम्ही गूळ देखील घालू शकतात। तर इथे व्यवस्थित साखर टाकल्यानंतर आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्यामध्ये टाकलेल्या साखरेचा छान पाक होऊ द्यायचा आहे, पातळ होऊ द्यायचं आहे ते आणि मग पुन्हा त्याला चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत असं परतत राहायचं आहे। तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। ज्या पद्धतीने आपण बटाट्याचा शिरा करतो त्याच पद्धतीने असा हा हलवा टेस्टला लागतो आणि एकदम मस्त चवीचा असा हा तयार होतो। पण आपल्याला बटाट्याचा शिरा करताना बटाटे उकडून घ्यावे लागतात, याला आपल्याला बिलकुल बटाटे उकडण्याची गरज नाही, डायरेक्ट बटाटे किसायचे आणि हा हलवा करायला घ्यायचा। तर चवीला एकदम भन्नाट असा आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी केलेला हा पदार्थ तुम्हाला देखील आवडला आहे का हे देखील मला कमेंट करून सांगा आणि माझी करण्याची पद्धत देखील आवडली आहे का? तर इथे बघा सगळ्या शेवटी आता मी 1 चमचा साजूक तूप परत एकदा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे आपला जो हलवा तयार होणार आहे तो एकदम मस्त चकाकी येईल त्याला आणि टेस्ट देखील छान लागेल। तर अजून थोडंसं तुपाचं प्रमाण तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही अजून 1-2 चमचे यामध्ये टाकून घेऊ शकतात आणि इथे आपला हा हलवा आता रेडी झालेला आहे। तुम्ही सर्व करू शकतात, खायला घेऊ शकतात आणि हा हलवा गरम गरम खायला खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने बघा मी प्लेटमध्ये सर्व केलेला आहे आणि त्यावरती मस्त इथे मी आता गुलाब पाकळ्या टाकून घेणार आहे।
तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती दुसरंही अजून काही तुम्हाला टाकायचं असेल तर टाकून घेऊ शकतात. आणि नंतर इथे बघा अशा पद्धतीने आपला हा मस्त छान गरमागरम आणि एकदम टेस्टी असा हलवा तयार झाला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.